जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा पण व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे। शेअर मार्केटमध्ये खूप जण बिगिनर असतात, खूप व्यक्ती मार्केटमध्ये नवीन येत असतात। आता मार्केटमध्ये आले म्हणजे तुम्ही तिथं शेअरची देवाणघेवाण करणार। मग त्या शेअरची देवाणघेवाण करण्यासाठी तुम्हाला एक ब्रोकरेज प्लॅटफॉर्म पाहिजे असतो। तो प्लॅटफॉर्म आपल्यासाठी कसा असला पाहिजे किंवा आपण कोणत्या ब्रोकरेज प्लॅटफॉर्मची निवड केली पाहिजे, तर त्याच्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आजचा पण व्हिडिओ तुम्ही स्किप करायचा नाही आहे। मागचे 1-2 व्हिडिओ मी अपलोड केले होते। कंपाऊंडिंगवरती पण एक व्हिडिओ होता, तो पण तुम्ही सर्वांनी बघितलेला असेल। एक लाईव्ह सेशनच आपण त्याच्यावरती घेतलेलं होतं, ते पण सर्वांच्या फायद्यासाठी की कंपाऊंडिंग कसं होतं आणि आपण कंपाऊंडिंगला कसं समजून घेतलं पाहिजे, त्याच्यासाठी मी ते लाईव्ह सेशन घेतलेलं होतं। कोणी बघितलेलं नसेल तो व्हिडिओ तर नक्की जाऊन बघायचा आहे, अजून पण तो व्हिडिओ आहेच। मग असे जे फायदेशीर व्हिडिओ असतात ना मित्रांनो, तुम्ही बघायचे असतात। एक बिगिनर आहे ना, त्याने नक्की तुम्ही ते व्हिडिओ बघा। त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही ना काही शिकायलाच मिळेल। आपण काही जास्त वेळ वाया घालत नाही आहे आणि मोठा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न नसतो, पण तो बनून जात असतो। त्यामुळे कंटाळा न करता तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघत चला, ठीक आहे। आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो बघा, आजकाल बहुतेक सारे व्यक्ती शेअर मार्केटमध्ये येतात। आता शेअर मार्केटमध्ये आलं म्हणजे आपल्याला शेअरची देवाणघेवाण करावी लागते। मग अशी डायरेक्ट थोडीच होत असते शेअरची देवाणघेवाण, नाही। त्याच्यासाठी आपल्याला एक ब्रोकरेज प्लॅटफॉर्म पाहिजे असतो। ब्रोकरेज प्लॅटफॉर्म कशासाठी पाहिजे असतो आपल्याला? आपल्याला जर शेअरची या खरेदी करायची, आपल्याला शेअर जर बाय करायचे असतील, तर आपण डायरेक्ट थोडंच एक्सचेंजकडे जात असतो। नाही, आपण एक्सचेंजकडे जात नसतो। तुम्ही म्हटले की मी जातो NSE आणि BSEवरती आणि तिथून मी शेअरची देवाणघेवाण करतो, असं होत नसतं मित्रांनो। त्याच्यासाठी आपल्याला एक मध्यस्थीची गरज पडते। मग तो मध्यस्थी कोण असतो? तर तो असतो ब्रोकर। आपण बघा, आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये पण अनेक व्यवहार बघत असतो। जसं कोणी प्लॉट घेतं, फ्लॅट घेतं, एक बायर असतो, एक सेलर असतो। डायरेक्ट सौदे इथे पण जुळत नसतात, इथे पण कोणीतरी मध्यस्थी असतोच बघा, एजंट असतो बघा, तिथे पण ब्रोकर असतो। तशाच पद्धतीने आपण जेव्हा शेअर मार्केटमध्ये काम करतो ना, आपल्याला एखादा शेअर विकायचा असेल किंवा बाय करायचा असेल, म्हणजे खरेदी करायचा असेल, एखादा शेअर आपल्याला खरेदी करायचा असतो किंवा विकायचा असतो, तर त्यासाठी पण आपल्याला हा ब्रोकर लागतोच। आपण त्याला ब्रोकिंग प्लॅटफॉर्म असं म्हणत असतो। मग खूप सारे ब्रोकिंग प्लॅटफॉर्म मार्केटमध्ये अवेलेबल असतात। खास करून मोठी नावं घ्यायची झाली, ग्रो नावाचा एक प्लॅटफॉर्म, त्यानंतर झेरोदा हा एक प्लॅटफॉर्म झाला, त्यानंतर एंजल वन, त्यानंतर ग्रो, त्यानंतर अपस्टॉक्स, असे अनेक आहे। अजून पण असतात, खूप सारे ब्रोकरेज प्लॅटफॉर्म आहे। मग हे जे प्लॅटफॉर्म आहे, बिगिनर व्यक्ती त्यांचा गोंधळ होत असतो। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती खूप जण सांगतात की तुम्ही झेरोदाच वापरा। काही जण म्हणतात नाही, तुमच्यासाठी ग्रोथ चांगला आहे, धन पण आहे बघा एक। काही जण म्हणतात धन पण तुमच्यासाठी खूप चांगलं आहे, कोणी म्हणतं नाही तुम्ही ग्रोथ वापरा। अशा सांगणाऱ्या पण व्यक्ती असतात। पण माझं सर्वांना सांगणं असेल मित्रांनो, खूप साऱ्या व्यक्ती का सजेस्ट करतात माहिती आहे का हे प्लॅटफॉर्म? याच्यामधून तुम्ही कोणताही वापरा मी तर म्हणेल, ठीक आहे। का वापरायचा त्याचं उत्तर मी तुम्हाला नंतर देतो। पण जर तुम्हाला कोणी सांगतंय समजा, तर काही व्यक्ती जे असतात ना, तर रेफरलसाठी इथे तुम्हाला सजेस्ट करतात। रेफरल म्हणजे माहिती आहे का, मी तुम्हाला सांगायचं की तुम्ही एंजल वनच वापरा किंवा मी तुम्हाला म्हणायचं धनच वापरा तुम्ही। मी एक तुम्हाला लिंक सेंड करतो आहे, त्याच्याद्वारे तुम्ही एक डीमॅट अकाउंट ओपन करा। ब्रोकरेज प्लॅटफॉर्म म्हणजेच काय झालं, एक डीमॅट अकाउंट ओपन करतो आहे आपण। मग ते डीमॅट अकाउंट आपण जर ओपन केलं तर त्याच्यावरती आपल्याला कमिशन मिळतं। तुम्ही माझ्या लिंकद्वारे जर डीमॅट अकाउंट ओपन केलेलं असेल ना, तर मला त्याचं कमिशन मिळणार। कशाचं? तुम्ही जे ट्रेड करत असतात मार्केटमध्ये, तुम्ही जे ट्रेड करणार ना, जेवढं ब्रोकरेज तुम्हाला लागतं त्याच्यावरती काही टक्क्यांचं कमिशन या ठिकाणी माझा असणार, म्हणजे काही पैसा मला मिळणार। तुम्ही धनमध्ये ट्रेड करताय तिथं वेगळं असणार। आता झेरोदाने मागे रेफरलचा प्रोग्राम बंद केला होता बघा, आता झेरोदाने पुन्हा चालू केलेला आहे। धनमध्ये पण चालू आहे, एंजल वनमध्ये पण चालू आहे। मग मी जर तुम्हाला म्हटलं ना की ह्या लिंकद्वारे तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करा आणि त्याच्यामध्ये ट्रेडिंग करा, तुम्ही केली, जेवढं ब्रोकरेज तुमचं बनतं आहे त्याचा काही हिस्सा, मग तो 10% असू शकतो, 20% पण असू शकतो, तेवढं कमिशन मला मिळत असतं। मग कोणाचं ऐकून तुम्ही डायरेक्ट तो प्लॅटफॉर्म ओपन करायचा नाही आहे, अलग लक्षात। काही जण तुम्हाला तो प्लॅटफॉर्म फक्त आपल्या फायद्यासाठी सुचवतात। आता तर एवढं होत नाही, सेबीने लगाम लावली त्याच्यावरती, नाहीतर बघा खूप सारे व्हिडिओ पहिले बनायचे ना यूट्यूबवरती, प्रत्येक व्यक्ती तुम्हाला त्याच सांगायच्या की माझ्या लिंकद्वारे तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करा,
1 दिवसाचं वेबिनार तुम्हाला फ्री असेल या. मग लोक काय करायची, डीमॅट अकाउंट ओपन करायची. तुम्ही त्याच्यामध्ये 10 दिवस ट्रेडिंग करा. मग मी तुम्हाला एक व्हिडिओ पोस्ट करतो, एक व्हिडिओ देतो फ्री, ज्याच्यामध्ये अशी स्ट्रॅटेजी असणार. खूप लोक तसे करायचे बघा पहिले. आता सेबीने त्याच्यावरती लगाम लावलेला आहे थोडाफार, त्यामुळे कोणी सजेस्ट करत नाही. अजून पण करतात खूप सारे की तुम्ही माझ्या लिंकद्वारे डीमॅट अकाउंट ओपन करा, पण तसं शक्यतो करायचं नाही. आपण पण तिथे ऑब्झर्वेशन करायचे असतात. काही लोक जे असतात ना, रेफरलद्वारे खूप मोठा पैसा बनवतात. ॲक्च्युअलमध्ये ते मार्केटमध्ये ना कोणतं ट्रेडिंग करतात ना, काहीच नाही. ते मार्केटमध्ये काहीच करत नसतात. पण मी जर म्हणतो की एखाद्या व्यक्तीचे सबस्क्रायबर हे जर 10 लाख असतील, 5 लाख असतील आणि त्याच्यामधल्या 1000 जणांनी जरी डेलीचं ट्रेडिंग केलं, आणि त्यामध्ये खास करून जे ऑप्शन ट्रेडिंग असतं, सर्वांना माहीतच आहे, जे ऑप्शन ट्रेडिंग करतात ना त्यामध्ये ब्रोकरेज पण जास्त असतात. तिथं ब्रोकरेज पण जास्त लागतं आपल्याला. मग ते ब्रोकरेज जास्त लागलं तर त्या व्यक्तीचा जास्त फायदा होतो आहे की नाही. 10 लाखामधल्या 1000 व्यक्तींनी जरी डेलीचं ट्रेडिंग केलं ना, तर त्या व्यक्तीचं एका दिवसाचंच खूप मोठा रेव्हेन्यू जनरेट होतं आहे या रेफरलद्वारे. त्यामुळे त्यांच्या हे फायद्यासाठी असतं. मग त्या फायद्यासाठी तुम्हाला ते सुचवतात. पण माझं सर्वांना काय सांगणं असेल की जेव्हा पण तुम्ही शेअर मार्केटमध्ये येत आहे, बिगिनर या नात्याने, किंवा तुम्हाला मार्केटमध्ये 3-4 वर्ष पण झालेले असतील, तर तुम्ही कोणता ब्रोकरेज प्लॅटफॉर्म निवडला पाहिजे, कशामध्ये तुम्ही आपलं डीमॅट अकाउंट ओपन केलं पाहिजे. तर बघा, आता हे महत्त्वाचे जे प्लॅटफॉर्म होते यांची नावं मी तुम्हाला सांगितली. जसं मी तुम्हाला म्हटलो की ग्रो ही 1 नंबरला येतं. इथे खूप जण ग्रोमध्ये काम करत आहे, त्यांची कस्टमरची संख्या पण वाढत चाललेली. त्यानंतर झरोदा येतं. पहिले झरोदा टॉपला होता. त्यानंतर एंजल वन पण येतं, एंजल वन, आणि त्यानंतर धन आहे. ही 4 टॉप नावं मी घेतो आहे. तर तुम्हाला हँडल करण्यासाठी कोणता चांगला आहे, हँडल करण्यासाठी म्हणजे तुम्हाला कोणता प्लॅटफॉर्म चांगल्या पद्धतीने हँडल करता येतो, हाताळता येतो, असा प्लॅटफॉर्म तुम्ही निवडायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करायचं. आलं लक्षात सर्वांना? मी हे का सांगतोय तुम्हाला की खूप साऱ्या व्यक्ती अशा असतात की एखाद्याने लिंक पाठवली, समजा एखाद्याने धनची लिंक पाठवली, धनमध्ये डीमॅट अकाउंट ओपन केलं, शेअर बाय पण करता येत नाही, सेल पण करता येत नाही शेअर. समजा एखाद्या व्यक्तीने, ही ए नावाची व्यक्ती, तिने धनमध्येच डीमॅट अकाउंट ओपन केलं, त्या व्यक्तीला तिथं बाय करायचं पण जमत नाही व्यवस्थित, तिला सेल पण करायचं जमत नाही आहे, आणि तिच्यामध्ये स्टॉप लॉस लावायचं पण जमत नाही आहे. अनेक अडथळे येत असतात. मग त्याच्यासाठी तुम्ही असा प्लॅटफॉर्म शोधायचा की त्याच्यामध्ये तुम्हाला हँडलिंग करणं सोपं जातं आहे. चार्ट वगैरे जे असतात, वेगवेगळ्या कंपन्यांचे आपण चार्ट बघत असतो, ते चार्ट ओपन करता येतात. मार्केट बघता येतं डेलीचं आपल्याला, त्याच्यामध्ये कोणती इंडेक्स वरती जात आहे, कोणती इंडेक्स खाली येत आहे, या सर्व गोष्टी मला तिथे बघता येत आहे. असा प्लॅटफॉर्म तुम्ही शोधायचा. असं नाही की इकडे XYZ नावाची व्यक्ती होती, तिने सुचवलं की तुम्ही धनमध्येच ओपन करा, धन हे बेस्ट असतं, पण त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा काहीतरी फायदा पण असणार हे लक्षात ठेवायचं तुम्ही. आणि त्यामध्ये पण एखादी व्यक्ती तुम्हाला जर म्हटली ना की तुम्ही धनमध्ये अकाउंट खोला आणि त्याच्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग करा, त्याच्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग करा, नक्की समजून चालायचं काहीतरी गेम येते, ठीक आहे. कारण की धन जे असताना जास्त कमिशन देतं. रेफरल प्रोग्रामद्वारे एखाद्या व्यक्तीने जर लिंक अशा दुसऱ्या व्यक्तींना दिल्या आणि त्यांनी डीमॅट अकाउंट ओपन जर केलं ना, तिथे खूप पैसा बनतो कमिशनद्वारे. त्यामुळे सरळ चालायचं की हा काहीतरी गेम दिसतोय, त्या व्यक्तीच्या मनात काहीतरी वेगळं आहे, तिला इथे काय नफा कमवायचा आहे तुम्हाला माहीतच आहे, ठीक आहे. मग आपण काय करायचं, यूट्यूबवरती जायचं. यूट्यूबवरती गेल्यानंतर ग्रो, त्यानंतर झरोदा, त्यानंतर एंजल वन, त्यानंतर धन, कोणताही प्लॅटफॉर्म असू दे, त्यांचे ट्युटोरियल असतात. आता मी तर काय बनवलेले नाही आहे ट्युटोरियल, खूप सारे यूट्यूब चॅनल बनवतात, पण म्हणजे यांचेच ग्रोचा प्लॅटफॉर्म, जसं ग्रोचा यूट्यूब चॅनल आहे बघा, झरोदाचं पण यूट्यूब चॅनल आहे, एंजल वन, धनचा, यांचे ना यूट्यूब चॅनल आहे, त्यांच्यावरती ते ना ट्युटोरियल देत असतात. ट्युटोरियल की हा प्लॅटफॉर्म जो असतो कसा हँडल करायचा, याच्यामध्ये स्टॉप लॉस कसा लावायचा, याच्यामध्ये शेअरला कसं बाय करायचं असतं, एक ट्रेलिंग असेल याच्यामध्ये कसं लावायचा असतो, हे सर्व ट्युटोरियल ते देत असतात याचं, त्यांच्या प्लॅटफॉर्मचं. मग तुम्ही ते बघायचं, तुम्हाला त्यामध्ये कोणता सोपा प्लॅटफॉर्म वाटतोय ना, त्याच्यामध्ये तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. म्हणजे कोणाच्या सांगण्याने मी जर म्हटलं ना तुम्हाला की तुम्ही धनमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करा, हे बेस्ट असतं, ठीक आहे. मग बघा, मी जर म्हटलं धनमध्ये ओपन करा, तर तिथे माझा काहीतरी फायदा असू शकतो, कोणाच्या सांगण्याने कधीच काही करायचं नसतं. हां, आता काहीतरी तोटे पण असतात त्या प्लॅटफॉर्मचे. मग तुम्ही म्हणणार की झरोदा आहे, त्याच्यामध्ये काही वेळेला एरर येते, मी म्हणतो धनमध्ये पण एरर येते.
खूप वेळेला असं होत असतं. काही वेळेला एंजलमध्ये ट्रेड अडकतात. ठीक आहे, एखादा स्टॉक बाय करायला गेलं तो होतच नाही. काही वेळेला ऑर्डर थोड्या वेळाने एक्झिक्यूट होऊन जाते किंवा काही वेळेला ऑर्डरच एक्झिक्यूट होत नाही, अशा पण असतात. म्हणजे मी जेव्हा एखादा शेअर विकायला जातो तो होतच नाही, हे टेक्निकल एरर येत असतात. मग तुम्ही म्हणले एंजल वनमध्ये येतो, याचा अर्थ एंजल वन खराब. हां, एंजल वनमध्ये काही प्रॉब्लेम होते पहिले की त्याच्यामध्ये ना हँग व्हायचं ते ॲप काही वेळेला. तो प्रॉब्लेम पण आता सॉल्व्ह झालेला आहे. एंजल वन पण चांगलं चालतं आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही म्हटले की नाही एंजल वनमध्ये एरर येते आता टेक्निकल एरर. ते टेक्निकल एरर झिरोधामध्ये पण येऊ शकते, ग्रोमध्ये येऊ शकते आणि धनमध्ये अपस्टॉकमध्ये कोणताही प्लॅटफॉर्म असू दे त्याच्यामध्ये येऊ शकते. मग त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्लॅटफॉर्म पण चेंज करायचं नाही. ठीक आहे, चला तुमच्याकडे 4-5 डीमॅट अकाउंट आहे, माझ्याकडे पण आहे 4-5 आहे, पण मी काय सर्वांचा वापर करतो का? अजिबात नाही. जसं ट्रेडिंगसाठी एक वापरतो, इन्व्हेस्टमेंटसाठी एक वापरतो. आता ते इन्व्हेस्टमेंटसाठी पण दुसरं का वापरतो? कारण की इकडं जर आपण स्विंग ट्रेडिंगला एखादा ट्रेड घेतलेला असेल, एखादा स्टॉक आपला होल्ड आहे स्विंग ट्रेडिंगचा आणि त्या स्टॉकमध्ये आपण ऑलरेडी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट केलेली असणार, मग काय होतं तिथं ॲव्हरेज होऊन जातं त्याला सांभाळणं सोपं पण नसतं. मग त्याच्यामुळे आपली लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट एका डिमॅटमध्ये आणि एका डिमॅटमध्ये आपण आपलं ट्रेडिंग करायचं असतं, जे तुम्हाला ETF करायचं किंवा स्टॉकमध्ये करायचं. मग तिथे 5-10 डीमॅट अकाउंटची गरज पडत नाही, 2 डीमॅट असले तरी खूप झालं मग तुमच्याकडे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जेव्हा एखाद्या प्लॅटफॉर्मची निवड करणार, ब्रोकरेज प्लॅटफॉर्म जेव्हा तुम्हाला वापरायचा असतो, तर तुम्ही जो हँडल करायला तुम्हाला सोपा जातो आहे त्या प्लॅटफॉर्मची निवड तुम्ही करायची. मग कोणताही करा. प्रत्येक याच्यामध्ये जसं तुम्हाला चार्ट बघायचा असतो, ट्रेडिंग व्ह्यूचे चार्ट जे असतात ते सर्व ठिकाणी अवेलेबल असतात. तुम्ही ग्रोमध्ये गेले तर त्या ठिकाणी पण चार्ट जे असतात ना ते ट्रेडिंग व्ह्यूचेच. झिरोधामध्ये गेले तिथं पण चार्ट ट्रेडिंग व्ह्यूचेच असतात. एंजल वनमध्ये गेले तिथं पण ट्रेडिंग व्ह्यूचे असतात. धनमध्ये गेले तिथं पण ट्रेडिंग व्ह्यूचे असतात. पण काही प्लॅटफॉर्ममध्ये काय होत असतं, चार्ट सेव्ह होत नाही. तुम्ही त्यावरती जेव्हा सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करतात ते काही वेळेला सेव्ह होत नाही. जसं झिरोधामध्ये हा खूप प्रॉब्लेम येतो आहे. पण तुम्ही तिथे एक ऑप्शन असतो त्याच्यामध्ये जाऊन तिथे लेआउट जो असतो चार्टचा त्याला सेव्ह करू शकतात, तो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. धनमध्ये गेले तिथे ॲटोमॅटिकली तुमचे चार्ट सेव्ह होऊन जातात. पण मागे धनमध्ये पण प्रॉब्लेम यायला लागला की तुम्ही चार्ट ड्रॉ करून जर ठेवला आणि 2 दिवसानंतर जर बघायला गेले तर ते ड्रॉईंग पूर्ण तिथे मिटून गेलेलं असायचं, ते ड्रॉईंग पूर्ण इरेज झालेलं असायचं. तर अचानक काही टेक्निकल एरर येऊ शकतात. मग ते कोणत्याही प्लॅटफॉर्ममध्ये येऊ शकतात. मग असं नाही की ह्या प्लॅटफॉर्मवरून त्यावरती गेलो, त्यावरतून त्यावरती गेलो आणि पूर्ण डीमॅट अकाउंट खोलून बसलो. तसं करायचं नाही आहे. तुम्हाला हँडल करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म चांगला वाटतो ना तो तुम्ही निवडायचा आहे. आणि तसं पण काय असतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही एखादा प्लॅटफॉर्म तुम्ही धनमध्ये जर डीमॅट अकाउंट ओपन केलं आणि धनची तुम्हाला जर सवय झाली, म्हणजे तुम्ही नेहमी त्याच्यामध्ये काम करताय, नेहमी चार्ट बघताय, नेहमी मार्केटला बघताय त्याच्यामध्ये, तर धन प्लॅटफॉर्म अवघड असतो काहींसाठी, तो त्यांना सोपं वाटायला लागतो. म्हणजे कोणत्या याच्यामध्ये तर तुम्ही डीमॅट अकाउंट खोललं समजा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस जर झाली तर तो तुमच्यासाठी सोपाच झाला. बिगिनरसाठी अवघड ना तो, की तुम्ही आज आले आणि हँडल करायला गेले हे तर खूप अवघड दिसतं आहे. ट्रेलिंग एसेल कसं लावायचं मला समजतच नाही, EM ऑर्डर कशी लावायची समजतच नाही आहे. मग तुमच्यासाठी तो अवघड झाला. पण जेव्हा तुम्ही 2-4 महिने त्याला हँडल करतात तो तुमच्यासाठी काय होत असतो, सोपा होत असतो. त्यामुळे तुम्ही बेस्ट काय ते शोधायचं तुमच्यासाठी, दुसऱ्यांचं ऐकून नाही किंवा माझं ऐकून नाही. तुम्हाला जे बेस्ट वाटतं त्याच्यामध्ये तुम्ही काम केलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करा किंवा इन्व्हेस्टमेंट करा. पण माझं नेहमी सर्वांना सांगणं असेल की जेव्हा पण तुम्ही एखादा ब्रोकरेज प्लॅटफॉर्म निवडताय तर ट्रेडिंगसाठी एक वेगळं डीमॅट अकाउंट ठेवावं आणि इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणजे जे तुम्ही स्टॉक वगैरे बाय करणार लाँग टर्मसाठी त्यांच्यासाठी तुम्ही वेगळं डीमॅट अकाउंट ठेवा. त्याचं कारण मी सांगितलं. जसं तुम्ही रिलायन्स इथे बाय केला आणि रिलायन्सला तुम्ही होल्ड केलेलं आहे, रिलायन्सला तुम्ही बाय केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करताय आणि त्याच वेळेला समजा इन्व्हेस्टमेंट तुमची अगोदरच रिलायन्समध्ये जर असली, रिलायन्स जर तुम्ही समजा 1000 रुपयाला बाय केलेला असेल आणि इकडे तुम्ही 1200 रुपयाला स्विंग ट्रेडिंग करताय रिलायन्समध्ये, तर काय होऊन जातं इथं ॲव्हरेज होऊन जातं ताबडतोब. इथं होत असते गडबड मग हँडल करण्यासाठी. त्यामुळे तसं करू नका. एक ट्रेडिंगसाठी ठेवा डीमॅट अकाउंट आणि एक इन्व्हेस्टमेंटसाठी ठेवा. बाजारामध्ये खूप सारे, मग तुम्हाला नावं तर मी सांगितली, मग तुम्ही बघायचं यूट्यूबवरती त्यांचे ट्युटोरियल असतात ते बघा आणि एक चांगल्या ब्रोकरेज प्लॅटफॉर्मची निवड करा. आता इथे बघणारे खूप सारे व्ह्यूवर जे असणार त्यांचं ऑलरेडी एक डीमॅट अकाउंट असणार आहे, त्यांना माहिती असणार आहे, त्यांना गरज नाही. पण ज्या व्यक्ती मार्केटमध्ये नवीन असतात ना त्यांना याची कल्पना नसते
की कोणता माझ्यासाठी चांगला. मग त्यांच्यासाठी मी हा खास करून व्हिडिओ बनवतो आहे की तुम्ही कोणता ब्रोकरेज प्लॅटफॉर्म निवडला पाहिजे. काही व्यक्ती सजेस्ट फक्त रेफरलसाठी करतात. रेफरल रिवॉर्ड त्यांना मिळवायचा असतो फक्त, त्याच्यासाठीच ते सजेस्ट करतात. मग तिथं याच्यापेक्षा वेगळं नाव पण असू शकतं. मग आपण थोडं लॉजिक लावायचं आहे की ती व्यक्ती मला हे का सांगते, ती स्वतः करते का त्याच्यामध्ये काम, ह्या पण गोष्टी आपण बघायच्या असतात की दाखवते फक्त मला हे. शेवटी प्रॉफिट लॉस कोणत्याही डीमॅटमध्ये काम करा तुम्ही तिथे होणारच आहे. लॉस कोणत्याही डीमॅट अकाउंटमध्ये होऊ शकतो. असं नाही ना की तुम्ही धनमध्ये ट्रेडिंग करायला गेले तर तिथे तुम्हाला नेहमी प्रॉफिटच होणार आणि झेरोदामध्ये तुम्हाला लॉस होणार असं असतं का? नाही. ते आपल्या स्किलवरती डिपेंड असतं. आपल्याकडे कसं स्किल आहे त्याचा आपण कसा वापर करतो आहे. प्रॉफिट घ्यायचं झालं तर तुमचं प्रॉफिट कोणत्याही डीमॅट अकाउंटमध्ये होऊ शकतं आणि कोणत्याही डीमॅट अकाउंटमध्ये तुम्हाला लॉस पण होऊ शकतो. तर माझ्या मते ही माहिती तुम्हाला आजच्या दिवशी नक्कीच समजलेली असणार. मार्केटमध्ये शिकल्याशिवाय कधी काम करायचं नाही. बहुतेक साऱ्या बिगिनर व्यक्ती येत असतात, शिकत नाही आणि मोठे लॉस शेअर मार्केटमध्ये करून बसतात. त्यामुळे थोड्याफार गोष्टी मार्केटमध्ये शिकून घ्यायच्या असतात आणि त्यानंतरच मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करायची असते. चला तर मग मित्रांनो, थांबतो आजच्या दिवसासाठी. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.